वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण बघताय विजय मामा चषक 2026चा क्रिकेटचा महासंग्राम. मी मामाने या ठिकाणी आमंत्रित करतो आहे. या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे उद्घाते इस्माइल जी ओराज साहब. मैं आपको दरख्वास्त करना चाहूँगा. आइए. रमेश पाटील यांनी एक वेगळं बक्षीस दिलं आहे. 2 सलग चौकार, 2 सलग षटकार किंवा 2 सलग विकेट. रमेश पाटील खाडीचे सुपुत्र आहेत. त्यांच्याकडनं गॉगल दिला जाणार आहे खेळाडूंना. तर हा गॉगल आज ओंकारला पहिल्यांदाच मिळतो या अतिशय महत्त्वाच्या सामन्यात. आता ओंकार, तो गॉगल लावायचा आहे. बघूया तू कसं दिसतोस. क्या बात आहे. आज ओंकार तू व्हायरल होऊन जाणार. रमेश पाटील, थँक्यू सो मच. ओंकार, 2 षटकारांसाठी गॉगल, सनग्लासेस मिळत आहेत. मान्यवरांचे मनापासून आभार. ओ टू कॉम्बॉक्स, जिथे पुन्हा एकदा तुकाराम वाघेला सज्ज असतील या सामन्याचं धावतं म्हणून घेऊन. चला पुन्हा एकदा आपण करूया. V24 फाउंडेशन्स व अग्रसेना पुरस्कृत विजय मामा चषक 2026 मध्ये मान्यवरांचं देखील शुभागमन झाले आणि त्यांचंही करूया आपण सहर्ष स्वागत आहे. मॅच सुरू होतोय. जय बजरंग शिरगाव आणि दुसऱ्या बाजूला आदर्श फणसपाडा बी संघ. या 2 संघादरम्यान आताचा होणारा सामना आहे. टॉस जिंकला होता फणसपाडा संघाने. त्याने लगेच फिल्डिंग करण्याचा निर्णय, चूज टू बॉल फर्स्ट त्यांनी निर्णय घेतला आणि प्रथम फलंदाजी करताना जय बजरंग शिरगावचा संघ. आणि जसा जय बजरंग शिरगावचा संघ फलंदाजीत दाखल झालाय तर त्यांच्यासाठी प्राइज आहे मायकल डिसुजा यांच्या माध्यमातून शिरगावच्या खेळाडूंसाठी बक्षीस आहे. प्रत्येक सिक्ससाठी, प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये आहेत. मायकल भाई, इनाम लगाया, सिक्सर आया. पहिल्या चेंडूवरती सिक्सर, षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. अगदी पुढ्यातला चेंडू होता. त्या चेंडूला लॉंगॉन सीमारेषा पार पाठवलंय मायकल डिसुजा यांच्याकडनं. प्रत्येक सिक्सरसाठी 200 रुपये शिरगावच्या टीमसाठी. आणि रमेश पाटील खार्डी लागोपाठचे 2 सिक्सर, सनग्लासेस. आमच्या जोडीनं कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा प्रशांत जाधवडे जॉईन होतील. थँक्यू सो मच तुकाराम वाघेला सर. महत्त्वाचा सामना मैदानावरती पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं. पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवला चेतन. स्पर्धेत ती कामगिरी देखील चमकदार राहिलेली आहे. डावखुरा फलंदाज आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ऑफटमच्या कौप बाहेर असलेला चेंडू आहे. आणि तुकाराम सर, जेव्हा चौकार किंवा षटकार येतात ना, तेव्हा तो हल्ला त्या गोलंदाजावरती नसतो झालेला, पण तो चेंडूवरती नसतो झालेला, तर त्याच्या अगदी मेंदूवरती झालेला असतो. परिणाम बघा काय झाला. तो हल्ला झाला, तो चेंडूवरती नव्हता, तो हल्ला होता त्याच्या अगदी मेंदूवरती. आणि त्याचा परिणाम म्हणून पुढचा चेंडू त्याने वाईट बॉल टाकला. धावसंख्या आहे धावफलकावरती 7. आणि जसं तुम्ही उल्लेख केला म्हणून क्रिकेटचा खेळ डोक्याने खेळायचा आणि डोकं शांत ठेवून खेळायचा. डोक्याचा वापरही करायचा आहे. फक्त डोकं शांत ठेवून खेळणं गरजेचं आहे. जसं तुम्ही उल्लेख केला, भाई दिमाग पे हमला हुआ है. मेंदूवरती हमला, चेंडूवरती नाही, ते मेंदूवरती हमला. म्हणून क्रिकेटचा खेळ डोकं शांत ठेवून, डोकं वापरून खेळायचं. यानंतरचा होणारा मॅच क्रियांशील वन खारबाव आणि जेम्स बॉन्ड राई या 2 संघादरम्यान होईल. यानंतरचा सामना खारबाव संघाने रिपोर्टिंग केले, तर दुसऱ्या बाजूला आपण प्रतिस्पर्धी संघ राई रिपोर्टिंग करा. महत्त्वाचा सामना. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज भौतिक, चेतन ऑन स्ट्राईक. ऑन साईडला चेंडू बखळायचा प्रयत्न, बॅटचे कळ लागले. फाईन लेगमध्ये क्षेत्ररक्षक एक फ्लॅग स्लिपमध्ये आहे. फुटबॉल खेळत आहेत दोघं पण. आणि या 2 धाबा पूर्ण होत आहेत. 2 धाबांनी धावसंख्या वाढते. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे शांत डोकं ठेवून या ठिकाणी क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. डगआउटमध्ये टाळ्यांचा गजर होतोय. विजय मामा चषक 2026चा 10व्या पर्वाचा अत्यंत महत्त्वाचा सामना मैदानावरती आता सुरू आहे. आदर्श फणसपाडा बी आणि जय बजरंग शिरगाव या 2 संघादरम्यान. चांगली बॅटिंग. 3 चेंडूचा खेळ झालाय. 9 धावा धावफलकावरती आहेत. चेतन बॅटिंग करतोय. 8 वरती भौतिक वरती हमला. पहिल्या चेंडूवरती षटकार टोकला गेला होता आणि त्यानंतर स्वतःला सावरताना भौतिक राईट आर्म अराउंड द विकेट. ऑफ स्टंपच्या बाहेर समोर खेळाय क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला. अगदी आरामात इझिली डन. झेल टिपला गेलाय. गडी बाद होतोय. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. अत्यंत सुंदर कामगिरी गोलंदाजाकडनं झाले. कारण यापूर्वी आपण बघितलं तर मोठा फटका आला होता, त्यानंतर कमबॅक केले. पुनरागमन करण्याची आवश्यकता होती ती गोलंदाज करत असताना. चेंडू ऑफटमच्या बाहेर होता.
मोठा फटका खेळायचा प्रयत्न, लॉगामध्ये क्षेत्ररक्षक पकडलाय झेल, बॅटमनचा संपलाय खेळ. धावसंख्या 9ला 1 आहे. नवीन बॅट्समन इन्फॉर्म बॅटर प्रताप मैदानावरती दाखल होतोय. अप्रतिम कामगिरी त्यानं या संपूर्ण स्पर्धेमध्ये केले. नेत्रदीपक खेळ राहिलाय, परंतु जेव्हा गोलंदाज विकेट घेतो तर त्याचाही आत्मविश्वास वाढलेला असतो. त्यामुळे एक चांगली कॉन्टेस्ट प्रेक्षकांना बघायला मिळेल. आणि दुसरं महत्त्वाचं, जसं तुम्ही उल्लेख केला तर आपण सामन्याचं वेटेजही असतं, सामन्याचं थोडंसं वजनही असतं. कारण पहिलं तुम्ही लिहा साखळीतले सामने खेळले, गटातले सामने खेळले, त्याच्यानंतर आता ही अशी स्टेज आहे ना, इथून एक टप्पा तुम्ही कदाचित त्या फायनलच्या स्टेजपर्यंत जाणार. त्यामुळे सामन्याचा दबाव, सामन्याचा प्रेशर तोही महत्त्वाचा आहे. जे यश लाभले भौतिकला, 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. प्रतापचा तुम्ही उल्लेख केला होता, प्रताप स्ट्रायकर एंडला आहे. पहिला चेंडू बॅटच्या खालच्या डोकाला लागतोय चेंडू, जोपर्यंत शॉर्ट फाईन लागतं क्षेत्ररक्षक जाईल, फील्ड करेल, थ्रो करेल, एक धाव आहे चेंडूवरती. म्हणून हालाकी षटकारानं मॅचला सुरुवात झाली होती, कमबॅक गोलंदाजाने केले. 5 चेंडूचा खेळ झालाय, धावा धापलकावरती 1 गडी बाद 10. एक विकेट म्हणजे शेवट नाही, तर नवीन रणनीती तुम्हाला आता तयार करावं लागेल. 1 विकेट गेले, नवीन डाव आपण पुन्हा एकदा या ठिकाणी भागीदारी रचना करता सज्ज. 70 गोलंदाज आणखीन एका विकेटच्या शोधामध्ये असेल. धावसंख्या 10ला 1. गोलंदाजी मार्कवरती भौतिक, खेळाची जबाबदारी असेल सौरभची. रिव्हर्सिवचा फटका खेळलाय, परंतु चेंडू बॅटवरती आलेला नाहीये. सुरेख कामगिरी, सुंदर गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती षटकार हाणला होता आणि त्यानंतर मैदानावरती भौतिकनं केलेलं पुनरागमन. पुनरागमन म्हणजे काय, कमबॅक म्हणजे काय, टीकेला चोख उत्तर, टीकेला दिलेलं चोख उत्तर मैदानावरती. या षटकात धावा आल्या 10. 1 गडी बाद करण्यामध्ये यश आलंय. 10ला 1. मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला. विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, धावा धापलकावरती 10 आहेत. आणि जसं तुम्ही उल्लेख केला होता, टीकेला चोख उत्तर. आपले टीकाकार असतात, आपल्या टीकाकारांना चोख उत्तर कसं द्यायचं माहिती का, त्यांच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊन द्यायचं. तोंडाने नाही द्यायचं, तर त्यांच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊन आपल्या टीकाकारांना तोंड द्यायचं असतं. कदाचित तीच कहाणी आहे. 10 धावा धापलकावरती 1 गडी गमावलाय. तुम्ही जसं उल्लेख केला रणनीतीचा, बघा रणनीती आणि मैदान जसं गणलंय ना, आता ही रणभूमी झाले आणि या रणभूमीवरती तुम्हाला रन करावे लागतील. न आणि नचा फरक आहे, रण आणि रन याच्यामध्ये थोडासा फरक आहे. पण या रणभूमीवरती रणनीती आखायची आहेत, पण तुम्हाला रन करायचे आहेत. रन केले तर जसं धन मिळतं ना, तसं धन देखील मिळणार. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय मानस, स्ट्रायकरला फलंदाज प्रताप. जास्त बाहेर आहे. वाईट बॉलचा इशारा. त्याच्यामुळे या रणभूमीवरती तुम्हाला रन करावे लागतील. पहिला व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन ॲड होईल. स्कोर 11. रनात तुम्हाला दनादन बॅटिंग देखील करावी लागेल. मानस गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू व्हाईट बॉल. धावसंख्या आहे 11. 11ला 1. ऑप्टमच्या भारता चेंडू एक्स्ट्रा कमरला खेळ, अतिशय वेगाने चेंडू सीमारेषा पार जाईल. चौकार, अप्रतिम फटका, दर्जेदार टायमिंग. प्रताप म्हणजे समोरच्या संघाला डोक्याला असतो ताप. चेंडू सीमारेषा पार, चौकार. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. जसं तुम्ही उल्लेख केला की प्रताप आहे, डोक्याला ताप आहे. पण जे एक गोष्ट तुम्ही उल्लेख केला होता, प्रतापचा या स्पर्धेमधला पराक्रम पाहिलाय. बाई प्रताप हे पराक्रम केलाय त्यानं, आणि पराक्रम केला ना म्हणजे परिश्रम केले तर पराक्रम केला ना, तर तुम्हाला त्याचा फायदा होतोय. V24 फाउंडेशनचे सर्व सभासद, आपल्याला विनंती आहे आपण स्टेजवरती या. V24 फाउंडेशन्स, धीरेन असतील, निशू, मंगेश, अमर, V24 फाउंडेशनचे सर्व सभासद आहेत, त्यांना विनंती आहे आपण स्टेजवरती या. बैटल है कॉन्टेस्ट मैदान पर आप देख रहे हैं. अत्यंत महत्त्वाचा सामना, एक चांगली कॉन्टेस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळते. दर्जेदार आयोजन. विजय मामा चषक 2026. धावपल का दाब आहेत 15. 15ला 1. जय बजरंग शिरगाव मानस गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. आकुंडबाचा चेंडू ऑन साईडला खेळलाय. स्क्वेअर लेग आणि मिडविकेटचा क्षेत्र भेद. चेंडू सीमारेषा पार, चौकार. प्रतापचा पराक्रम, दर्जेदार चौकार. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. चौकार प्लेसमेंट महत्वाची होती. प्लेसमेंट ताकद नव्हती, पण प्लेसमेंट महत्वाची होती. जसं तुम्ही उल्लेख केला होता, मिडविकेट आणि स्क्वेअर लेगचं मधलं अंतर होतं. त्या अंतरामध्ये गरज नसते प्रत्येक वेळेला जोरात खेळणं, गरज असते परफेक्ट खेळणं. हा परफेक्ट खेळला होता, गॅपमध्ये खेळला होता. चौकार. चौकाराने 19 वरती बॅक टू द बॉलर चेंडू खेळला होता. यानंतर तो होणारा मॅच क्रियांशील वन खारभाव, जेम्स बॉन्ड राईनं देखील रिपोर्टिंग केले. जसं तुम्ही उल्लेख केला, खारभावनं रिपोर्टिंग केले, तर तुम्ही टॉससाठी दोन्ही संघांनी रेडी राहायचं आहे.
बॅट आणि बॉलमधून द्वंद्व प्रेक्षकांना पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षण थर्ड बॅट पॉईंट कव्हर लॉंगामध्ये क्षेत्ररक्षक आहे प्रताप. सुरेख कामगिरी गोलंदाज मानसकडून. त्याच्याकडे देखील मानसिक स्थिती सकारात्मक आहे. परिस्थिती बदलायची असेल तर तुमची मानसिक स्थिती खूप सकारात्मक असणं गरजेचं आहे आणि तेच घडतंय. प्रताप सारखा एक मोठा मोरा आहे, प्रताप सारखा एक दिग्गज खेळाडू आहे, त्याच्या विरुद्ध जबरदस्त कामगिरी करत असताना मानस धावसंख्या 19 थांबलेली आहे. जसं तुम्ही उल्लेख केला, कारण मनस्थिती महत्वाची आहे. माइंडसेट. हेलिकॉप्टर उडवायचं होतं पण तितकं पहिला टेकऑफ होऊ शकलं नाही. टेकऑफ होऊ शकलं नाही, त्यामुळे लँडिंग थोडंसं मध्ये झालंय. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांचा खेळ संपताना धावा 1 गडी बाद 21. मनस्थिती कशी असू द्या, जर तुमची मनस्थिती खंबीर आहे ना तर परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये देखील असणार आहे. 2 षटकांचा खेळ, धावा धापलकावरती 21. 2 टीम. पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीनं तुम्हाला ही सूचना आहे. क्रियांशील 11 कारभाव, जेम्स बॉन्ड राई आपण रिपोर्टिंग केलेलं आहे. टॉससाठी रेडी राहा. जर उशिरा दाखल झालं तर आयोजक त्याचा निर्णय नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवतील. 2 षटकं संपल्यात. धावा धापलकावरती 21. या क्रिकेटच्या मैदानात जावा खेळ येतोय रंगात. धावा चुकतोय दिलाचा ठोका, धावा चुकतोय दिलाचा ठोका. अरे मला भेटलाय विजय घरात मामाच्या चषकात खेळायचा मोका. मला भेटलाय विजय घरात मामाच्या. जर मौका मिळाला, जर संधी मिळाली तर संधीचं सोनं करण्याची हीच वेळ आहे. विजय मामा चषक 2026 पर्व 10. आज आहे ग्रँड फिनाले. 12:50 झालेत. तुमच्याकडे 5 मिनिटं आणि बरोबर 28 सेकंद शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज आहे. शपल झालाय आणि काय फटका सजवलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू जाईल सीमारेषा पार. मोठी स्वप्न पाहणारेच मोठी शिखर पार करतात. उत्तुंग षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. षटकार आणि जसं तुम्ही उल्लेख केला, बाबा सपना देखना है तो बड़ा देखो, छोटा नहीं है. सोच का दायरा बड़ा ही है. एक बार आपने सोच बड़ी कर दी तो बड़े बड़े लोग आपके बारे में सोचना शुरू करते हैं. विचार वाढवा आणि विचार तुम्ही असे मांडा ना की तुमच्या विचारावरती कोणीतरी विचार केला पाहिजे. हा विचार बदललाय. सौरभने विचार थोडासा बदललाय. पायातला चेंडू होता, स्क्वेअर लेग सीमारेषा पार पाठवले. धापलकावरती धावा आहेत 27. 27 धावा धापलकावरती आहेत. सोच का दायरा बदलाय. स्वीप केलंय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये पहिला षटकार. आता आलाय चौकार. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडाडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. मकबली गबत, मकबली शॉट, चेंडू सीमा पार ऑन दी स्पॉट. मैदानावरती जबरदस्त ताकद आणि नजाकत. सोच को बदलो तो सितारे बदल जाएंगे, नजर को बदलो तो नजारे बदल जाएंगे. काय जबरदस्त बॅटिंग करत असताना मैदानावरती सौरभ 10 वरती घेतोय. 3 चेंडूंना सामोरं केलंय. थोडी उशिरा सुरुवात केली. दुसऱ्या बाजूला अप्रतिम बॅटिंग करत असताना प्रताप 11 वरती आहे आणि पुन्हा एकदा धावांचा वेग वाढलाय. जय बजरंग शिरगाव 31 स्थिती आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज यश आणि 2 चेंडूवरती हल्ला चढवलाय. अप्रतिम कामगिरी केली. सुरेख गोलंदाजी यापूर्वी आपण बघितली मागच्या ओव्हरमध्ये, परंतु या ओव्हरमध्ये आता इथून कमबॅक तुम्ही करणार का ते देखील पाहण्यासारखं असेल. षटकार, चौकार, क्षेत्ररक्षक थर्ड बॅट पॉईंट कव्हर. त्यानंतर एक लॉंगामध्ये लॉंगॉन आहे, मिडविकेट आहे. स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक सौरभ ऑन स्ट्राईक. ओहो, संधी होती. वेगामध्ये केलेला बदल. स्लोवर 1 चेंडू ऑफटमच्या बाहेर आला होता. लवकर बॉल रिलीज करण्यापूर्वी ऑफटमच्या बाहेर आलात आणि त्यामुळे तुकाराम टेलिग्राम मिळालं आणि टेलिग्राम मिळाल्यामुळे गोलंदाजाने वेगावरती थोडासा स्वार न होता स्लोवर रन टाकला आणि तो प्रभावी ठरलाय आणि हा डॉट बॉल आलाय. आणि ते करायचं असतं. म्हणजे जसा एक तुम्हाला थोडा तरी इंटेन्शन असलं ना त्यावेळेला बदल करणं गरजेचं आहे. यशनं तेच केलं होतं. धावा धापलकावरती 31. पुन्हा एकदा टॉप एज लागला. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. यशची एक्सेस होता. शेवटच्या क्षणी काय झालं, अगदी तुम्ही गेले नंतर कॉलिंगमध्ये थोडीशी चुकी झाली. झेल कोण टिपणार आहे याच्यावरती चर्चा चालू होती. हा झेल सुटलाय. जीवनदान बघा काय घडलं होतं त्या चेंडूवरती. उजव्या यष्टीच्या बाहेर गेला. स्वीप करायचा होता. टॉप एज लागला. चेंडू बराच वेळ हवेत राहिला होता. यष्टीरक्षक गेले होते आणि शेवटला जी टोपी पडली त्या टोपीला बघायला गेले का बाजूला फिल्डर आला होता त्याला बघायला गेले, पण हा झेल सुटलाय. जीवनदानला आपले. टोपी सांभाळलो गौरव, हवा बहुत तेज आहे. टोपी सांभाळण्याकरता गेला आणि झेल सुटलाय. ठरवायचं होतं टोपी महत्वाची की या ठिकाणी झेल, ते ठरवता आलं नाहीये आणि त्यामुळे झेल सुटलेला आहे. फुल टॉस ऑन साईडला खेळ आहे. फटका छान आहे. काऊ कॉर्नर क्षेत्ररक्षक
एक धाव पूर्ण झाल्या. दुसऱ्या धावेसाठी या ठिकाणी दोन्ही फलंदाज निखराची झुंज देत असताना या 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावांनी धावसंख्या पोहोचली आहे ती 3 षटकांचा खेळ. शेवटचा चेंडू शिल्लक आहे 34ला. एक वेळ तुमच्याकडे शिल्लक आहे 2 मिनिटं आणि त्याचबरोबर 1 सेकंद. तर मैदानावरती आपण या ठिकाणी बॉलिंगचा जो रेट आहे अर्थात जो वेग आहे तो खूप चांगला आहे आतापर्यंत गोलंदाजाकडनं, विशेष करून आदर्श पणसपणाकडनं आदर्शवत गोलंदाजी. चांगल्या पद्धतीनं टाइम मॅनेजमेंट त्यांनी दाखवलेलं आहे. धावा धापलकावरती 34. 2.5 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. हा कुठं चेंडू होता, बॅटला थोडासा लागला खालच्या टोकाला. प्रतापनं मिस केला. 3 षटकाचा खेळ संपलाय. मैदानाच्या आतमध्ये पाणी जाऊ द्या. मैदानाच्या आतमध्ये पाणी जाऊ द्या. डीजे वरची गाणी ऐकूया. 3 ओव्हर संपल्यात. स्कोर 34. खेळ रंगती मैदानी आज झाले कैकी दशक. पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय विजय मामा चषक. पालघर जिल्ह्यामध्ये आणि जसं चर्चा चालू आहे, मी तुम्हाला तुमच्या दिशेने येणार आहे. कारण मैदानावरती पाणी गेले, पण पाण्याची व्यवस्था भूपेश भोईर घासपडा याचकडनं ही पाण्याची व्यवस्था केली आणि त्याजवळ आर्थिक सहाय्य देखील आले. ही V24 फाउंडेशन आणि आगरी सेना यांच्या जोडीनं काम करणारी सर्व लोक आहेत किंवा सहाय्य करणारी लोक आहेत, त्यांचंही मनापासून आभार मानणं गरजेचं आहे. येतो मी तुमच्या दिशेनं. 3 षटकं संपल्यात. धावा धापलकावरती 1 गडी बाद 34. राई थोडीशी घाई करा. यानंतर टॉस होणार आहे. त्याचबरोबर खारबाव आपण रिपोर्टिंग केले, पण टॉसचं टायमिंग आहे इनिंग ब्रेक. त्या इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला इथे टॉससाठी येणं गरजेचं आहे. त्याला आणि कारण आहे. तसं नाही झालं तर तुम्हाला वेगळा जो डिसिजन आहे तो थोड्याच वेळात मी पोचवतोय. त्यामुळे महत्त्वाचं आहे या इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला टॉससाठी यायचं आहे. जसं तुम्ही उल्लेख केला, राहीला घाई करायची आहेत आणि पुढचा डाव सुरू होण्याच्या अगोदर खारबावला यायचं आहे. डाव सुरू होण्याच्या अगोदर खारबावला यायचं आहे. बरोबर या टॉससाठी. धावसंख्या 34ला 1. 34 15 बॉलची आत्ताची जी स्थिती आहे, आत्ताची जी स्टोरी तुमच्या स्क्रीनवरती आहे. 2 चौकार आपण 3 चौकार 1 षटकार 1 विकेट आणि बरेचसे डॉट बॉल आहेत. डॉट बॉल पण भरपूर आहेत. धावपलकावरती धाबा आहेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 34ला 1. ऑन साईडला खेळायचं होतं. 56,000चा बॅट्समॅन प्रताप आपल्याकडे स्ट्राईक ठेवेल का? ठेवणार आहे. सॅक्रिफाईसचा विकेट करेल फलंदाज सौरभ. 11 वरती सौरभची कळी संपुष्टात. रनआउट. असतो स्पर्धक. पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय विजय मामा चषक. सौरभला परतावं लागलंय. 11 धावा केल्या का स्ट्राईक रोटेट करायचा. तो ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न एसटीएच्या हातामध्ये चेंडू गेला. स्ट्राईक प्रतापकडे राखायचं आहे. हा विजय मामा चषकाचा कुमार रंगलेला असताना सन्माननीय धनंजय पाटील आणि त्यांच्या तुला सदानंदजी पाटील यांचं देखील शुभागमन व्यासपीठावरती झालंय. त्यांचंही करूया सहर्ष स्वागत. मोस्ट वेलकम. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आदर्श पणसपडा बी आणि दुसऱ्या बाजूला जय बजरंग शिरगाव या 2 संघादरम्यानचा हा सामना. शेवटचे 5 चेंडू आहेत. प्रताप 13 वरती बॅटिंग करतायत. 13 वरती बॅटिंग प्रताप करतायत. हेलिकॉप्टर बॉटमॅनचा वापर. चेंडू हवाई सफर. मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. ॲक्शन रिप्लेमध्ये काय फटका खेळाय. प्रतापचा भीम पराक्रम. तुम्ही किती असाल हुशार, किती असाल चाप्टर. तुम्ही टाकला यॉर्कर तर मी खेळणार हेलिकॉप्टर. हेलिकॉप्टर उडलं आकाशात. लँड झालं प्रेक्षकात. कडक हेलिकॉप्टर प्रतापच्या बॅटमधनं 19 वरती खेळतोय. तो शांत होता. यापूर्वी त्याला बऱ्याच वेळा गोलंदाजाने बीट केलं, पण आता मैदानावरती प्रत्येक षटकारासाठी मायकल डिसूजा यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रताप 2 षटकारांसाठी निश्चितच गॉगल देखील दिला जाईल. रमेश पाटील यांच्या माध्यमातून गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. फुलटॉस चेंडू. आखून टप्प्याचा चेंडू आणि फुलटॉस चेंडू जर तुम्ही दिलात तर फलंदाज तुम्हाला सोडणार नाही. फटका चांगला होता. क्षेत्ररक्षण उत्तम दर्जाचं झालंय. उत्कृष्ट कामगिरी बस्तीबार रेषेवरती. गोलंदाजाने निश्वास टाकला असेल तू करा सर, कारण फुलटॉस वरती चौकार षटकार आलेला नाहीये. क्षेत्ररक्षण कमालीचं झालंय ना. असं मराठीमध्ये जसं म्हणतात ना की ज्यावेळेला चेंडू अडवला ना त्याचा जीव भांड्यात पडलाय. कारण चेंडू बाउंड्रीच्या बाहेर जाईल की काय असं वाटलं होतं. 42 धावा धापलकावरती. अजून एक फुलटॉस. लोअर फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केला. चेंडू क्षेत्ररक्षक तोपर्यंत वाईट लॉंग आपला. वाईट लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होता. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 43. 43 धावा धापलकावरती आहेत. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. 2 चेंडूचा खेळ. शिल्लक आहे 50 धावांची वेस ओलांडेल की नाही. प्रताप 22 वरती बॅटिंग करतात आणि नुकतेच जय जे बॅटिंगला गेले. शेवटचे 2 बॉल बाकी. खारबाव संघ राई संघाचे कॅप्टन व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहे. खारबाव आपण टॉससाठी यायचंय. राईट टर्म ओव्हर द विकेट मारा केला जातोय.
ऑन साईडला चेंडू कडे लेग ब्रेक चेंडू होता. वेगामध्ये पुन्हा एकदा बदल. स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे. उत्तम क्षेत्ररक्षण केले. 2 धावा पूर्ण होतील. खराब थ्रो आणि त्याचा फायदा. ओव्हर थ्रो झालेला आहे. प्रतापला स्ट्राईक पाहिजे तो प्रयत्न या ठिकाणी करेल का बघूया, किंवा 3 धावावरती समाधान मानेल. 4थी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. प्रतापची खेळी संपुष्ट देईल रनआउटच्या रूपानं. ओव्हर थ्रोच्या रूपानं या ठिकाणी धावसंख्या आता वाढणार आहे. एकूण 4थ्या षटकाचा खेळ. धावफलकावरती एकूण धावा आहेत 46 धावा आणि फलंदाज प्रताप 22 धावा करून बाद झालाय. जसं तुम्ही एक चर्चा करत होते की प्रतापकडे स्ट्राईक राखतील की जय राखतील. प्रतापची एक चांगली इनिंग. 12 चेंडूमध्ये 22 धावा. षटकार पाहिला, 2 चौकार पाहिले. हा फटका खेळला गेला होता. जोपर्यंत थ्रो आला तर वाटलं तर पहिला 2 धावा पूर्ण करतील. थ्रो थोडासा खराब यशच्या डोक्यावरनं गेला. 2 धावा पूर्ण केल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न देखील झाला होता. स्ट्राईक आपल्याला प्रत्येकाला वाटलं होतं प्रताप राखतील, पण कदाचित जय स्ट्राईक आपल्याकडे लागतोय शेवटच्या या चेंडूसाठी. 46 धावा धावफलकावरती आहेत. 22 धावांची खेळीचा करून प्रताप देखील माघारी परतलाय. शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडू आहे. 50 धावांची वेस ओलांडली जाणार की नाही. 46 मिस केला. यशच्या हातामध्ये चेंडू गेला. त्याच्यामुळे योग्य तुम्ही जसा अंदाज वर्तवला होता प्रतापकडे स्ट्राईक राखायला हवी होती का, हाही प्रश्न आहे. शेवटचा चेंडू डॉट. धावा झाल्या धावफलकावरती 47 धावांचा पाठलाग. 47 धावांचा पाठलाग करण्याकरता आपण लगेचच मैदानावरती यायचंय. बॅटर त्याचबरोबर क्षेत्ररक्षक सजून घ्या. आणि मी विनंती करेन खारबाव संघाच्या कॅप्टनला आपण टॉससाठी यायचंय. खारबाव टीम कॅप्टन आपल्याला टॉससाठी सज्ज राहायचं आहे. त्याचबरोबर राईस संघ जेम्स बॉन्ड राईस संघाचे कॅप्टन उपस्थित आहे. खारबाव टीम कॅप्टन खारबाव टीम तुम्हाला सातत्यानं अनाउन्समेंट होते. आपण टॉससाठी यायचे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे. जेम्स बॉन्ड राईसचा संघ या ठिकाणी उपस्थित आहे. कॅप्टन रेडी आहे, तयार आहे. आणि अनाउन्समेंट सगळ्या मराठीमधनंच केलेल्या होत्या. खारबाव टीम कॅप्टन प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक उपस्थित आहे. खारबाव टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूँगा, आपको टॉस के लिए आना है. ये आपके लिए आखिरी कॉल है. मॅचला सुरुवात आणि पहिला चेंडू यावेळेला हुक करायचं होतं. चेंडूच हवेत क्षेत्ररक्षक चेंडू खाली. फलंदाज बाद. गावोगावी अन गल्लो गल्ली चर्चेचा विषय हाच एक.
खेळ रंगती मैदानी आज झाले कैकी दशक थँक्यू वेलकम बॅक आलेला सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. V24 फाउंडेशन वाघरी सेना पुरस्कृत विजय मामा चषक 2026चा थरार, नवनवीन संकल्पना, वाव. प्रत्येक खेळाडूला तो मान सन्मान आणि प्रत्येक संघाला दिलेली इथे एंट्री, प्रवेश. त्या प्रवेशामुळे आता मागील 7 दिवसाचा खेळ हा सगळ्यांनी एन्जॉय तर केलाच आणि आता 8व्या दिवसामध्ये सगळेजण जय बजरंग शिरगावसाठी मायकल डिसोजा यांच्याकडून जर का बोल्ड म्हणजे त्रिफळाची उडवला तर 1000 रुपयाचं बक्षीस आणि जर का झेलचीद्वारे विकेट घेतली तर 500 रुपयाचं बक्षीस देण्यात येणार आहे मायकल डिसोजा यांच्याकडून. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड पॅडमधून चेंडू निघून गेला, कोणतीही धाव नाही मिळाली. ओ यावेळेला काय अपील जरूर केली गेली, पंचांवरती त्याचा कोणताही प्रभाव नाही. मागील 3 चेंडूमध्ये डग दिसलाय, पण त्याच्या अगोदर पहिला डग डब्ल्यूचा होता. विकेट आली आहे. आदर्श फणसपाडा ब संघ दडपणाखाली अंडर प्रेशर आहे. 47चा पाठलाग आहे, दुपारचं सत्र आहे आणि या मैदानाची भौगोलिक रचना, मैदानाच्या ॲटमॉस्फिअरचा विचार केला तर यावेळेला हेलिकॉप्टरच्या सहाय्याने चेंडू लावलेला क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. झेलच्या रूपाने अजून एक फलंदाज बाद, आदित्य डिपार्ट्स. 1 मोर विकेट डाऊन. गॉप रंगाचा डावार विषय होता शतमानाचा आणि बहुमानाचा बहुचर्चित स्पर्धा आहे. चंदन सर गावामधली एक अशी स्पर्धा ज्या स्पर्धेचं नाव हे संपूर्ण टेनिस क्रिकेटच्या जगतामध्ये मानाने घेतलं जातं आणि त्या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये ग्रामीण गटातील दुसरी सेमीफायनल. आदरणीय झहीरभाई शेख यांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम झहीरभाई, आपल्याला विनंती आपण स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत. विजय मामा चषक 2026 मध्ये झहीरभाई शेख आपलं हार्दिक स्वागत. यावेळेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू कव्हरच्या दिशेने निघून गेलाय. सिंगल धाव येते. खूप वेळानंतर म्हणण्यापेक्षा 4 चेंडूनंतर 5व्या चेंडूवरती पहिली धाव येते आणि त्या 47चा पाठलाग करत असताना झालेली संत सुरुवात. तन्मय अजूनही मैदानाच्या आतमध्ये. आदर्श फणसपाडा ब साठी तन्मयचा खेळ हा बहरणं ही गरज आहे, पण दुसऱ्या बाजूला जय बजरंग शिरगाव पहिल्या सामन्यापासून आतापर्यंत पूर्णपणे डॉमिनेटिंग खेळ त्यांचा राहिला. प्रतिस्पर्धी संघाला त्याने वर्चस्व करू दिलेला नाही आहे. प्रताप आपण बघितले, त्याचा सर्वांच्या डोक्याला झालेला ताप आपण बघितला आणि आता गोलंदाजी समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड चेंडू निघून चालला आहे. लॉंगअपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षकाने चांगली फिल्डिंग केली, तोपर्यंत एक धाब आली. पहिलं षटक संपलं गौतमने 2 धाबा खर्च केल्या, 2 महत्त्वाच्या विकेट टटकावल्या आणि त्यानंतर पहिलं षटक संपत असताना 18-45 या इक्वेशनमध्ये मॅच येऊन थांबली आहे. या एक झाला आणि त्यानंतर वळूयात या पुढील षटकाकडे. गावोगावी अन गल्लोगल्ली चर्चेचा विषय हाच एक खेळ रंगती मैदानी आज झाले कैकी दशक. थँक्यू टू से. जाऊया टॉस बॉस मध्ये, ज्या ठिकाणी दोन्ही कर्णधार तयार आहेत. खारबाव वर्सेस राई. और नाइट वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है आपके करीब विजय मामा चषक 2026 की अद्भुत कहानी बड्डी का स्पोर्ट पर. और टॉस के लिए मैं बुलाना चाहूँगा बादशाह सैयद, श्रीमान मनोज गुप्ता, श्रीमान निकेतन चौहान यानी के बापू. मैं आपके लिए दरख्वास्त करना चाहूँगा, आपको टॉस बॉस की तरफ आना है. बादशाह सैयद, मनोज गुप्ता, निकेतन चौहान. खारबाव और राय के बीच ये बहुत बड़ा घमासान, बहुत बड़ा मुकाबला. दोनों कप्तान रेडी है. आगरी सेना
आगरी सेना की डिमांड और खारभाऊ ने टॉस जीत आहे. काय अत्यंत महत्त्वाचा हा टॉस असेल तुमच्यासाठी निश्चित. काय निर्णय घेणार आहात? फिल्डिंग कारण काय नाही, सकाळचं सत्र आहे आणि कमीत कमी धावपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतो. शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट. कारण सामना सुरू आहे त्यामुळे बाकी प्रश्न विचारणार नाही आहोत. खारभाऊ टीमनं टॉस जिंकला आणि प्रथम त्यांनी या ठिकाणी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. राईस संघाला करायचे बॅटिंग. चला मॅचच्या दिशेने जाऊयात. नाणेफेकी झाली आहे. क्रियाश 11 खारभाऊ संघाने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जेम्स बॉन्ड राय या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय. दुरून लपेटलाय. फक्त लपेटला नाही तर काऊ कोणाला क्लिअर केलाय. मोठा एरियल रूट पार करत असताना चेंडूला पाठवलंय सीमारेखा पार. षटकार. 6 धावा. हार जीत होऊ दे आवाज आता घुमू दे मैदानाला. अर्जित होऊ दे आवाज आता घुमू दे मैदानाला. आपल्या विजय मामाचा चषक नेहमी असतोय टॉप लेवलला. विजय मामाचा चषक असतोय टॉप लेवलला. म्हणूनच तुम्हाला टॉप लेवलची कामगिरी करावी लागणार आहे. टॉप लेवलची कामगिरी करावी लागणार आणि ज्याच्या खांद्यावरती मॅन ऑफ द मॅचची जर्सी, गेम चेंजर ऑफ द मॅचची जर्सी आहे, त्या खेळाडूने आता हा टॉप लेवलचा षटकार मारत असताना रणशिंग फुंकलंय. 47चा पाठलाग करत असताना दुसऱ्या षटकामध्ये गेअर बदलायला सुरुवात केली आहे. कुछ देर की खामोशी थी, आपका तो वक्त आया था, हमारा दौर आएगा. आणि तो दौर आणत असताना नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा, परंतु यावेळेला आतमध्ये येतोय. आतमध्ये येणारा चेंडू लावडा अपील. यष्टीरक्षक मोठ्या स्फूर्तीनं अपील जरूर करतायत. पंचांवरती कोणताही त्याचा प्रभाव नाही. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. 47चा पाठलाग, 47चा बचाव. खूप मोठा घमासान मैदानाच्या आतमध्ये आहे. जय बजरंग शिरगाव या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंतची त्यांची कामगिरी भरपूर उजवी राहिली आहे, खूप चांगली राहिली आहे आणि त्यामुळे त्यांना फायनलमध्ये जाण्याची इच्छा खूप मोठी आहे. पण त्यांच्यासमोर आदर्श फणसपाडा ब संघ थोडासा पिछाडीवरती जरूर आहे. पहिल्या 2 षटकामध्ये त्यांचा खेळ तितका चांगला नाही राहिला आहे. पण इथून पुढे खेळ सुधारण्यासाठी तयारी जरूर दाखवली आहे. कारण तन्मयच्या बॅटमधून षटकार आला आहे आणि आता 5व्या चेंडूवरती वाईड. अतिरिक्त धाव. यानंतर होणारी मॅच मोठी मॅच आहे. ती शहरी गटामधील मॅच असणार आहे. जी एक मॅच बॅलन्स होती. जेम्स बॉन्ड रॉय वर्सेस क्रियान 11 खारभाऊ. 2 संघात यावेळेला भेटलाय. तन्मयने मन बनवलंय आणि मन दहलाने वाला हा छक्का. चेंडू सीमारेखा पार. 6 धावा. हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. भरत थँक्यू सो मच. मला माहिती आहे की मॅच रंगात आलेला आहे आणि मान्यवर देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहे. त्यांचा सन्मान करणं देखील गरजेचं आहे. एका बाजूला सन्मान आपण करणार आहोत. अगदी थोड्याच वेळात हे सन्मान आपण करणार आहोत. ओव्हर टू कम बॉक्स. 12-32 मॅच 12-32 वरती इथे येऊन थांबली आहे. 12-32 म्हणजे षटकागणिक तुम्हाला 16 धावा बनवायचे आहेत आणि 16 धावा बनवण्यासाठी किती चौकार, किती षटकार, किती डबल, किती सिंगल, किती ट्रिपल या साऱ्यांची चर्चा नक्की झालेली असणार आहे. प्लॅनिंग झालेलं असणार आहे. प्रगत टेनिस बॉल क्रिकेट तुम्हाला प्लॅनिंगचा पार्ट मोठा करण्यास सांगते. प्लॅनिंगचा पार्ट जेवढा मोठा कराल तेवढा तुम्ही एक्झिक्युशन शॉर्ट आणि सिम्पलमध्ये फिनिश कराल. पण जर का तुमच्याकडे प्लॅनिंग प्रॉपर नसेल तर कदाचित त्या अंजामापर्यंत जाणं तुम्हाला डिफिकल्ट होऊन बसेल. 12-32 या इक्वेशनमध्ये मॅच असताना आदर्श फणसपाडा ब आणि त्याच्यामधला तन्मय, ज्या तन्मयच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी आहे आणि गेम चेंजर ऑफ द मॅचची जर्सी सुद्धा आहे. त्या जर्सीची ताकद, त्या जर्सीने दिलेला आत्मविश्वास त्या षटकारामध्ये दिसलाय. पहिलाच बॉल फुल टॉस डाऊन द ग्राउंड. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, कोणी नाही आहे. 1 बाउंस. चेंडू सीमारेखा पार. चौकार. ची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. शॉट देखिए. जब इनके पाले में गेंद आई तब जाकर वो बड़े स्ट्रोक खेल रहे हैं बल्लेबाज. शानदार स्ट्रोक बल्लेबाज विघ्नेश का. शानदार बल्लेबाजी तन्मय द्वारा. ईट का जवाब पत्थर से देना चाह रहे हैं प्रताप. अपने बॉलिंग मापा तैयार. स्कोर 19 रन 2 विकेट के नुकसान पर. फुल टॉस गेंद और खराब गेंद थी, उसके ऊपर प्रहार किया गया. गेंद स्क्वायर लेग बॉडी लाइन की तरफ जा रही है. 4 रन. खराब गेंद तो आती रहेगी. सही अंजाम तक पहुंचाना बल्लेबाज का काम है. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. चौकार आलाय. मोमेंटम पूर्णपणे ब्रेक झालाय. कारण जो मोमेंटम आता फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने होता, जयभजन शिरगावच्या बाजूने होता, तो मोमेंटम आता फणसपाड्याच्या बाजूने जाऊ लागलाय. लगातार 2 चौकार. बघा इथे गोलंदाजाचा क्रम बदललाय. या अगोदरच्या काही मॅचेस जर बघितल्या असाल तर तुम्हाला प्रताप 4थं षटक हाताळत असताना दिसला होता.
प्रतापने नेहमी स्लॉगरमध्ये चांगली बॉलिंग केली आहे आणि त्याला तिसरं षटक घेऊन बोलावलंय. क्रम बदललाय, नंबर बदललेत आणि पहिल्या 2 चेंडूवरती 4ची सरासरी फलंदाजांना राखली आहे. तन्मयला चांगली साथ विघ्नेश देतोय. विघ्नेश विघ्न हरण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि तो विघ्न हरत असताना ऑन साईडला पुन्हा एकदा चेंडूला खेळले. चेंडू चालला कावकॉर्नरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे तिथे, एकला डबलमध्ये कन्वर्ट. ये गलती बहुत महंगी गिर सकती है. या छोट्या चुका मोठ्या होताना दिसू शकतात कारण इक्वेशन टार्गेट तितकं मोठं नाही आहे. टार्गेट तितकं मोठं नाही आहे. 12-32ची गरज होती, त्यामधले 10 बाजूला झालेत. 10 बाजूला झालेत म्हटल्यानंतर 9 बॉल 22 वरती मॅच येऊन थांबली आहे. कम बैक किया इस मुकाबले में बल्लेबाजों ने, बहुत ही अच्छा मुकाबला है. जय बजरंग शिरगांव बनाम आदर्श पनसपड़ा सेमीफाइनल का मुकाबला. फ्लाइंग स्लिप 1 पॉइंट, उसके साथ कवर पर खिलाड़ी, लॉन्ग पर खिलाड़ी तैनात. प्रताप अपने बॉलिंग माप में तैयार है. सामने बल्लेबाज विघ्नेश. बल्ला लगा या नहीं देखने वाली बात है. बल्ला लगा, दूर से खेले हैं. बल्ले का बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा. बल्लेबाज बैक टू द पेबल जा रहे. बड़ी विकेट. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. विकेट आली आहे बघा. दुरून खेळण्याचा प्रयत्न, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, पाय न हलवता चेंडूला लपेटण्याचा प्रयत्न होता. स्लॉग स्वीप करायचं होतं, बॅटची काढा घेऊन चेंडू मागे गेला. यष्टिरक्षकाने कोणती चुकी केली नाही. फलंदाज विघ्नेश बाद, त्याची जागा घेण्यासाठी यश मैदानात आलाय. प्रतापने अनेक प्रताप केलेले आहेत, पण ते प्रताप करत असताना समोरच्या संघाला ताप सुद्धा दिलाय. आता 2 चौकारानंतर डबल आलं, त्यानंतर विकेट देऊन हा पुन्हा एकदा ताप म्हणून प्रताप समोर येतोय. 25 वरती 3. 2 महत्वाचे चेंडू आहेत. या 2 चेंडूवरती जर का मोठा प्रहार नाही आला तर जय बजरंग शिरगाव संघ चांगल्या स्थितीमध्ये स्वतःला बघेल. अन्यथा फणसपाडा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू उंच हवेत. क्षेत्ररक्षक इनफिल्डमध्ये तैनात आहे. सुंदर झेल एक्स्ट्रा कव्हरमध्ये डिप्लाय. बॅक टू बॅक. दुसरी विकेट. फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. इंपॉर्टेंट ओवर है प्रताप का. बहुत ही शानदार गेंदबाजी कर रहे इस मुकाबले में. 2 चौके आए थे लेकिन उसके बाद में कमबैक किया गया और गुच्छे में विकेट. 2 विकेट आपको मिलेंगे गुच्छे में. तो रमेश पाटिल की तरफ से आपको सनग्लासेस भी मिलने वाले हैं. चमकने का मौका. आणि झेलची चरपाने बाद झालं. मायकल डिसोजा यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस सुद्धा आहे. त्रिफळाची झाल्यावर 1000 रुपयाचं बक्षीस आहे. प्रताप के खिलाफ 2 चौके आए थे. वो 2 चौके जिन्होंने लगाए ना उनके लिए भी सनग्लासेस मिलने वाले. तन्मय 13 पर खेल रहे. 7 गेंदों का सामना किया. यश आज बल्लेबाजी इतनी अच्छी नहीं कर पाए. बल्लेबाज की बात करें तो नए बैटर मैदान के अंदर पहुंच चुके हैं. आखिरी गेंद शेष है. 7 गेंदों का खेल आना बाकी. स्कोर 25 for 4. ओहो सुरेख कामगिरी यापूर्वी केली परंतु आता वाईट बॉल. चेंडू परत टाकावा लागेल. बहुत इंपॉर्टेंट मुकाबला. टप्पा ऑफ टाइम के पार आंखों से दूर रखने की कोशिश और अपने बॉलिंग मार्क की तरफ आ रहे प्रताप. गेम चेंजर खिलाड़ी है. बल्लेबाज की बात तो शैलेश न्यू बैटर, लेकिन तन्मय जिनके ऊपर निगाह रहेगी. बहुत ही अच्छा प्रदर्शन इन्होंने किया आदर्श पनसपड़ा बी टीम के लिए. लगातार 2 चौकारानंतर आलेले लगातार 2 विकेट या मोमेंटमला ब्रेक करणार ठरल्यात. बघा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंज ऑफ पेस, पुन्हा एकदा गतीने बीट केलं. फलंदाज बीट झालेत, पण सध्या तरी आदर्श पनसपड़ा बचा काम फिट झाले कारण 6-21 या इक्वेशनमध्ये मॅच आणून सोडले. तन्मय मैदानात आहे, त्यामुळे तो एक आशेचा किरण जरूर आहे फणसपाड्यासाठी. पण प्रतापने केलेला कमबॅक हा जय बजरंग शिरगावसाठी खूप मोठा ॲडव्हान्टेज किंवा खूप मोठा आशेचा किरण म्हणून राहिला आहे. इंपॉर्टेंट मुकाबला और ये टाइमलाइन आपके स्क्रीन पर है. पिछले 15 गेंदों के कहानी 6 गेंदों का खेलाना बाकी और जीतने के लिए फिलहाल 21 रनों की जरूरत. काल आपण इथे भीम पराक्रम पाहिलाय. ॲनीचा 6 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता होती, तेव्हा त्यानं जबरदस्त कामगिरी केली. आणि प्रतापची गोलंदाजी 2 मोठे फटके आले. सनग्लासेस अपोनंट टीमला मिळाले, पण त्यानंतर केलेलं पुनरागमन अगदी बघण्यासारखं होतं. म्हणजे ढोलकीशिवाय लावणी नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा नाही. आज कौतुक त्याचं होईल. प्रतापनं जबरदस्त कमबॅक केलं. न प्रताप त्या दिवशी सुद्धा हिरो होता आणि आज सुद्धा हिरो बनूनच काम करतो. बॅटिंगमध्ये सुद्धा त्याचं कॉन्ट्रीब्युशन मोठं आहे. 2 चौकार आल्यानंतर तो डगमगला नाही. त्याने जो केलेला कमबॅक आहे तो जय बजरंग शिरगावसाठी खूप काही सांगून गेलाय. आता नवीन गोलंदाज शेवटच्या षटक हाताळण्यासाठी येतोय साहिल. 6 चेंडू 21ची गरज. काय पुन्हा एकदा त्याच खेळाची पुनरावृत्ती बघायला मिळेल का? पहिलाच बॉल फुलटॉस आहे. खराब बॉल
खराब चेंडू, त्याचा खरपूस समाचार. चेंडूला सरळ फेकून दिलाय कावकोणाच्या डोक्यावरून सीमारेखा पार. षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. शानदार स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच फुल टॉस गेंद थी, बल्लेबाज के लिए तोहफा था. और ये तन्मय है, टॉप 10 में अगर देखें तो वो पहले 3 पर जरूर होंगे. बहुत ही शानदार बल्लेबाजी. फुल टॉस पर तन्मय बने बॉस. और भरत ये बॉस नहीं, ये बिग बॉस है. बिग बॉस है. एक बड़ा स्ट्रोक मैच में जान डालने का काम किया. स्कोर 32 4 विकेट के नुकसान पर 5 गेंदों में 15 रनों की जरूरत है. और परेडपाड़ा V24 फाउंडेशन, इस तरह का मुकाबला था. तन्मय ही दीवार आहे. तन्मय या हार जीत मधला फासला क्रिएट करणारा, म्हणजे फासला बनवून ठेवणारा खेळाडू आहे. तन्मयचं खेळपट्टीवर राहणं या आदर्श फणसपाडा ब साठी खूप गरजेचं असणार आहे. पण जय बजरंग शिरगावसाठी काय, साहिलने कमबॅक करणं ही गरज बनून बसली. मच निडेड, गरजेची वेळ. डॉट ओ नाही, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चालला लॉंग ऑन मध्ये. फिल्डिंग चांगली झाली, फेकी वेगानं झाली आहे. क्षेत्ररक्षक तिथे चुकीच्या एंडला थ्रो केला गेला आणि 2 धावा. डाऊन कंप्लीट होत असताना धावफलक पुढे जात आहे. आतापर्यंत 2 चेंडू 8 आल्यात. 8 आल्या कारणानं 4-13 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबले. एक मोठा फटका या सामन्याचे चित्र पूर्णपणे बदलवेल. काय तो मोठा फटका येईल का? एक विकेट से भी कहानी बदल सकती है. 4 गेंदों में 13 रनों की जरूरत है. 4-13. तो ये मैच बहुत प्यारा है, बहुत अच्छा लग रहा है दर्शकों को यह मुकाबला देखते हुए. तपस्या का खूबसूरत ग्राउंड, विजय मामा चषक 2026. तन्मय ऑन स्ट्राइक. बढ़िया लाइन, बहुत अच्छी गेंद. अब आंकड़े बदलते हुए 3 गेंदों में 13 रनों की जरूरत है. 3-13, 34 रन 4 विकेट के नुकसान पर. तन्मय ऑन स्ट्राइक है और साहिल गेंदबाजी करे. क्या घमासान है मैदान के अंदर. इंपॉर्टेंट मुकाबला. फ्लाइंग पर खिलाड़ी, उसके साथ कवर है, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग पर खिलाड़ी तैनात है. जबरदस्त मुकाबला बीच मैदान पर. 3 गेंदों में 13 रनों की जरूरत है. साहिल की अगली गेम. तन्मय ऑन स्ट्राइक. अंदर आई है. एक खराब डिसीजन बल्लेबाज का, एक खराब डिसीजन. इसी गेंद को आपको बॉडी रन के बाहर भेजना था और भरत गलती से मिस्टेक हुई है. अब आपके पास दो गेंदे और 13 रनों की जरूरत. नाही, 2-13 म्हटल्यानंतर तुम्हाला इथे मोठे फटके मारून सुद्धा फक्त 12 येणार आहेत. जर का तुम्ही इथे एखादा एक्स्ट्रा म्हणजे तिथे नो वाईड, गोलंदाजाच्या चुकीची वाट बघावी लागणार आहे. डिपेंडन्सी वाढली बॉलरवरची. आता बॉलर कशाला देणार, त्यांना पण विजय इथे मिळवायचा आहे. आदर्श फणसपाडा ब संघ. तन्मय स्ट्राईक एंडवरती असताना अशा प्रकारची चूक होणं हे आश्चर्यचकित आणि थकीत करणारी बाब आहे. साहिल 2-13 मध्ये जय बजरंग शिरगावसाठी सेलिब्रेशन करण्याची संधी. बघूयात काय घडतंय. पुढील बॉल दुरून काढण्याचा प्रयत्न. आतमध्ये चेंडू आलाय. 1 सेकंड डॉट, अजून एक डॉट आणि हा सामना आता जवळजवळ क्लिअर होत असताना औपचारिकतेच्या दिशेने जातोय. जय बजरंग शिरगावला विजयाचा सुगंध यायला लागलाय आणि आदर्श फणसपाडा ब संघ त्यांच्यामध्ये टेन्शन वाढलंय. 2 चेंडू आत आले, पण त्यामुळे काय झालं तर आदर्श फणसपाडाचा जो संघ आहे तो या टुर्नामेंटच्या बाहेर गेलाय. तर शिरगाव संघ सेमीफायनलच्या या मॅचमध्ये दमदार कामगिरी करत असताना दर्पण पाटील शिरगाव यांच्याकडून जय बजरंग शिरगाव जिंकली तर 200 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. जीत की दहलीज पर है जय बजरंग शिरगाव. इसको 34 4 विकेट के नुकसान पर आखिरी गेंद शेष है. ऑनसाइड पर खड़े गेंद को खेलना चाह रहे थे. सेलिब्रेशन मोमेंट है, सेलिब्रेशन मोमेंट. पसीने के साई से जो लिखते अपने कहानी को, उनके जीत की अगर बात करें तो दुनिया जो है ना जूम करके देखती है. झूम बराबर झूम. सेमीफाइनल में बहुत अच्छा प्रदर्शन, शानदार प्रदर्शन जय बजरंग शिरगाव. काँग्रेच्युलेशन. गावोगावी अन गल्लोगल्ली चर्चेचा विषय हाच एक. खेळ रंगती मैदानी आज झाले कैकी दशक. पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय विजय मामा चषक. पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय विजय मामा चषक. आदर्श फणसपाडा टीम, आपण आपला कॅप्टन मंचावरती पाठवा. त्याचबरोबर मी विनंती करेन गेम चेंजर खेळाडू जिन्होंने किए 2 शिकार, आपकी मेहनत नहीं जाएगी बेकार. आपने दिखाया दमखम और गेम चेंजर खिलाड़ी है मिस्टर गौतम. गेम चेंजर खिलाड़ी, बहुत ही शानदार.